जय हिंद मित्रांनो, स्टडी जी के मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। पहिला प्रश्न आहे, सलवा जुडू मोहीम कशाच्या विरोधात आहे? पहा, सलवा जुडू मोहीम कशाच्या विरोधात आहे? तर याचं उत्तर आहे पहिला, नक्षलवादी जी गतिविधी राहतात त्याच्या विरोधामध्ये सलवा जुडू मोहीम आहे। पुढचा प्रश्न पहा, पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र पोलिसाचे सायबर लॅब कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? महाराष्ट्र पोलिसाचे सायबर लॅब कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर याचं उत्तर आहे चौथा, मुंबई या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र पोलिसाचे सायबर लॅब आहे। पुढचा प्रश्न पहा, पुढचा प्रश्न आहे, कोब्रा बटालियन ही नक्षलवादीच्या विरोधात कोणत्या जिल्ह्यामध्ये कार्य करते? पहा, कोब्रा बटालियन ही नक्षलवादीच्या विरोधात कोणत्या जिल्ह्यामध्ये कार्यरत आहे? तर पहा, याचं उत्तर आहे पहिला, गडचिरोली। गडचिरोलीमध्ये कोब्रा बटालियन नक्षलवादी विरोधात हे कार्यरत आहे। पुढचा प्रश्न पहा, पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र औद्योगिक सुरक्षा बलाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? पहा, महाराष्ट्र औद्योगिक सुरक्षा बलाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? तर याचं उत्तर आहे तिसरा, 2010। 2010 मध्ये महाराष्ट्र औद्योगिक सुरक्षा बलाची स्थापना करण्यात आली। पुढचा प्रश्न पहा, पुढचा प्रश्न आहे, बोको हराम ही दहशतवादी संघटना कोणत्या देशामध्ये कार्यरत आहे? बोको हराम ही दहशतवादी संघटना कोणत्या देशामध्ये कार्यरत आहे? त्याचं उत्तर आहे तिसरा, नायजेरिया। नायजेरियामध्ये बोको हराम ही दहशतवादी संघटना कार्यरत आहे। पुढचा प्रश्न पहा, पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र कारागृह विभागाचे ब्रीदवाक्य काय आहे? पहा, महाराष्ट्र कारागृह विभागाचे ब्रीदवाक्य काय आहे? त्याचं उत्तर आहे पहिला, सुधारणा व पुनर्वसन। सुधारणा व पुनर्वसन हे महाराष्ट्र कारागृह विभागाचे ब्रीदवाक्य आहे। पुढचा प्रश्न पहा, पुढचा प्रश्न आहे, लष्कर ए तोयबा ही दहशतवादी संघटना कोणत्या देशात कार्यरत आहे? लष्कर ए तोयबा ही दहशतवादी संघटना कोणत्या देशात कार्यरत आहे? तर याचं उत्तर आहे पहिला, पाकिस्तान। पाकिस्तानमध्ये लष्कर ए तोयबा ही दहशतवादी संघटना कार्यरत आहे। पुढचा प्रश्न पहा, पुढचा प्रश्न आहे, DGPचे पूर्णरूप काय आहे? DGPचे पूर्णरूप काय आहे? तर याचं उत्तर आहे पहिला, डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस। डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस हे DGPचे पूर्णरूप आहे। पुढचा प्रश्न पहा, पुढचा प्रश्न आहे, वॉकी टॉकीवर किती किलोमीटरपर्यंत संदेश पाठवणे शक्य असते? पहा, वॉकी टॉकीवर किती किलोमीटरपर्यंत संदेश पाठवणे शक्य असते? तर याचं उत्तर आहे पहिला, 1 ते 3 मीटर। 1 ते 3 मीटरपर्यंत वॉकी टॉकीवर संदेश पाठवणे शक्य असते। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईकसुद्धा करून द्या। पुढचा प्रश्न पहा, पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रामध्ये वायरलेस ट्रेनिंग सेंटर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? महाराष्ट्रामध्ये वायरलेस ट्रेनिंग सेंटर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर याचं उत्तर आहे चौथा, पुणे। पुणेमध्ये महाराष्ट्रामध्ये वायरलेस ट्रेनिंग सेंटर हे पुणे जिल्ह्यामध्ये आहे। पुढचा प्रश्न पहा, पुढचा प्रश्न आहे, घटक राज्याचे विभाजन करण्याचा अधिकार कोणाला आहे? घटक राज्याचे विभाजन करण्याचा अधिकार कोणाला आहे? त्याचं उत्तर आहे तिसरा, संसदेला। संसदेला घटक राज्याचे विभाजन करण्याचा अधिकार आहे। पुढचा प्रश्न पहा, पुढचा प्रश्न आहे, कोणती अखिल भारतीय सेवा नाही? पहा, प्रश्न म्हणत आहे, कोणती अखिल भारतीय सेवा नाही? तर याचं उत्तर आहे चौथा, भारतीय पोस्टल सेवा। भारतीय पोस्टल सेवा ही अखिल भारतीय सेवा नाही आणि भारतीय प्रशासकीय सेवा, भारतीय पोलीस सेवा आणि भारतीय वन सेवा ही अखिल भारतीय सेवा आहे। पुढचा प्रश्न पहा, पुढचा प्रश्न आहे, नवीन अखिल भारतीय सेवेची निर्मिती खालीलपैकी कोण करू शकतात? नवीन अखिल भारतीय सेवेची निर्मिती खालीलपैकी कोण करू शकतात? तर पहा, याचं उत्तर आहे दुसरा, संसद कायदा तयार करून। संसद कायदा तयार करून नवीन अखिल भारतीय सेवेची निर्मिती करू शकतात। पुढचा प्रश्न पहा, पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी अखिल भारतीय सेवेचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? खालीलपैकी अखिल भारतीय सेवेचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? तर पहा, याचं उत्तर आहे दुसरा, वल्लभभाई पटेल। वल्लभभाई पटेल यांना अखिल भारतीय सेवेचे जनक म्हणून ओळखले जाते। पुढचा प्रश्न पहा, पुढचा प्रश्न आहे, भारतीय अभियांत्रिकी सेवेची शिफारस ब्रॅकेट केली होती, कोणी केली होती? पहा,
भारतीय अभियांत्रिकी सेवेची शिफारस खालीलपैकी कोणी केली? तर याचं उत्तर आहे तिसरा. 5व्या केंद्रीय वेतन आयोगाने भारतीय अभियांत्रिकी सेवेची शिफारस केली होती. 5व्या केंद्रीय वेतन आयोगाने. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, भारतीय वन सेवाची निर्मिती कधी करण्यात आली? पहा, भारतीय वन सेवेची निर्मिती कधी करण्यात आली? त्याचं उत्तर आहे चौथा. 1 जुलै 1966. 1 जुलै 1966 रोजी भारतीय वन सेवेची निर्मिती करण्यात आली होती. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, भारतात सरकारी कर्मचारीसाठी आचारसंहिता म्हणजे काय आहे? पहा, भारतात सरकारी कर्मचारीसाठी आचारसंहिता म्हणजे काय आहे? तर याचं उत्तर आहे चौथा. वरील सर्व म्हणजे भारतीय सरकारी कर्मचारीसाठी सेवेतील सचोटी, सेवेतील अनुशासन व सेवात असताना राजकारणपासून तटस्थता ही भारतीय सरकारी कर्मचारीसाठी आचारसंहिता आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र विधिमंडळ सुवर्ण महोत्सव कोणत्या वर्षी करण्यात आले? पहा, महाराष्ट्र विधिमंडळ सुवर्ण महोत्सव वर्ष कोणते म्हणत आहे? महाराष्ट्र विधिमंडळाचे सुवर्ण महोत्सव वर्ष कोणते? तर याचं उत्तर आहे तिसरा. 1988. 1988 रोजी महाराष्ट्र विधिमंडळाचे सुवर्ण महोत्सव वर्ष होते. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, विधानसभेत किती सदस्य असू शकतात? पहा, विधानसभेमध्ये किती सदस्य असू शकतात? तर याचं उत्तर आहे पहिला, कमीत कमी 60 आणि जास्तीत जास्त 500. कमीत कमी 60 असू शकतात सदस्य आणि जास्तीत जास्त 500 सदस्य असू शकतात. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, भारत सरकार कायदा 1935 प्रमाणे स्थापन केलेली मुंबई प्रांताच्या विधान परिषदेची पहिली सभा 20 जुलै 1937 रोजी कुठे झाली? पहा, भारत सरकार कायदा 1935 प्रमाणे स्थापन केलेली मुंबई प्रांताच्या विधान परिषदेची पहिली सभा 20 जुलै 1937 रोजी कुठे झाली म्हणत आहे? त्याचं उत्तर आहे दुसरा, पुणे या ठिकाणीमध्ये विधान परिषदेची पहिली सभा झाली. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, विधानसभेत समान मतं पडल्यास निर्णायक मत देण्याचा अधिकार कोणाला आहे? पहा, विधानसभेत समान मते पडल्यास निर्णायक मत देण्याचा अधिकार कोणाला आहे? तर याचं उत्तर आहे चौथा, विधानसभा अध्यक्ष म्हणजे स्पीकर. विधानसभा अध्यक्ष यांना समजा निर्णायक मत पडल्यास त्यांना विधानसभेत समान मत पडल्यास तर निर्णायक मत देण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्षांना आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, घटक राज्यातील महाधिवक्ता यांची नेमणूक कोण करतात? घटक राज्यातील महाधिवक्ता यांची नेमणूक कोण करतात? तर पहा, याचं उत्तर आहे तिसरा, राज्यपाल करतात. घटक राज्यातील महाधिवक्ता यांची नेमणूक राज्यपाल करतात. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, सरकारी आयोगाने कोणत्या दिवशी आपला अहवाल पंतप्रधान राजीव गांधी यांना सुपूर्द केले? पहा, सरकारी आयोग यांनी कोणत्या दिवशी आपला अहवाल पंतप्रधान राजीव गांधी यांना सुपूर्द केले? तर याचं उत्तर आहे दुसरा, 27 ऑक्टोबर 1987. 27 ऑक्टोबर 1987 रोजी सरकारी आयोगाने आपला अहवाल पंतप्रधान राजीव गांधी यांना सुपूर्द केले होते. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, केंद्र आणि घटक राज्याचे संबंधाची बहुतांश तरतूद भारतीय घटनेच्या कोणत्या भागामध्ये आहे? पहा, केंद्र आणि घटक राज्याच्या संबंधित बहुतांश तरतूद भारतीय घटनेच्या कोणत्या भागामध्ये आहे? तर पहा, याचं उत्तर आहे दुसरा, भाग 11 मध्ये केंद्र आणि घटक राज्याची संबंधित तरतुदी आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना कोणत्या वर्षी केली? पहा, महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना कोणत्या वर्षी केली? तर याचं उत्तर आहे दुसरा, 1973-74. 1973-74 रोजी महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, स्त्री शिक्षणासाठी शारदा सदन ही संस्था कोणी स्थापन केली? स्त्री शिक्षणासाठी शारदा सदन ही संस्था कोणी स्थापन केली? तर पहा, याचं उत्तर आहे दुसरा, पंडिता रमाबाई यांनी स्त्री शिक्षणासाठी शारदा सदन ही संस्था स्थापन केली. पुढचा प्रश्न पहा.
पुढचा प्रश्न आहे, लोकहितवादी म्हणजे खालीलपैकी कोणते व्यक्ती आहे? लोकहितवादी म्हणजे खालीलपैकी कोणते व्यक्ती आहे? तर याचं उत्तर आहे दुसरा, गोपाळ हरी देशमुख. गोपाळ हरी देशमुख हे लोकवादी म्हणून ओळखले जातात. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, महात्मा ज्योतिबा फुले यांना महात्मा ही पदवी कोणी दिली? महात्मा ज्योतिबा फुले यांना महात्मा ही पदवी कोणी दिली? तर याचं उत्तर आहे पहिला, मुंबईच्या जनतेने. मुंबईच्या जनतेने महात्मा ज्योतिबा फुले यांना महात्मा ही पदवी दिली. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, 22 मार्च 1920 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली पहिली अस्पृश्य परिषद कुठे झाली? पहा, 22 मार्च 1920 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली पहिली अस्पृश्यता परिषद कुठे झाली? तर पहा, याचं उत्तर आहे पहिला, कोल्हापूर. कोल्हापूर या ठिकाणीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली पहिली अस्पृश्यता परिषद झाली. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शिक्षण प्रसार कार्य खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकांनी केले? रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शिक्षण प्रसारक कार्य खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकांनी केले? तर पहा, याचं उत्तर आहे तिसरा, कर्मवीर भाऊराव पाटील. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शिक्षण प्रसारक कार्य केले. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, डिप्रेस क्लासेस मिशनची स्थापना कोणी केली? डिप्रेस पाहिजे होतं. डिप्रेस क्लासेस मिशनची स्थापना कोणी केली? तर पहा, याचं उत्तर आहे तिसरा, वीरा शिंदे. वीरा शिंदे यांनी डिप्रेस क्लासेस मिशनची स्थापना केली. पुढचा प्रश्न पहा. मराठीतील पहिले वृत्तपत्र कोणते आहे? मराठीतील पहिले वृत्तपत्र कोणते आहे? तर याचं उत्तर आहे तिसरा, दर्पण. दर्पण हे मराठीतील पहिले वृत्तपत्र आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, मी अस्पृश्य हिंदू म्हणून जन्माला आलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही ही घोषणा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणत्या ठिकाणी केली? पहा, मी अस्पृश्य हिंदू म्हणून जन्माला असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही ही घोषणा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्या ठिकाणी केली? तर याचं उत्तर आहे तिसरा, येवला या ठिकाणी ही घोषणा केली. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कुठे झाला? कोणत्या ठिकाणी झाला? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला? तर याचं उत्तर आहे पहिला, महू या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म झाला. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, छत्रपती शाहू महाराजांनी महार वेतन केव्हा रद्द केले? छत्रपती शाहू महाराजांनी महार वेतन केव्हा रद्द केले? तर पहा, याचं उत्तर आहे दुसरा, 1918 रोजी छत्रपती शाहू महाराजांनी महार वेतन रद्द केले. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, सन 1923मध्ये अल्ल्या आश्रमची स्थापना कोणी केली? सन 1923मध्ये अल्ल्या आश्रमची स्थापना कोणी केली? तर याचं उत्तर आहे दुसरा, विठ्ठल रामजी शिंदे यांनी सन 1923मध्ये अल्ल्या आश्रमची स्थापना केली. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 1923मध्ये लंडन विद्यापीठाने अर्थशास्त्रातील कोणत्या प्रबंधाबद्दल डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी दिली? डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कोणत्या प्रबंधाबद्दल मिळाली? तर पहा, याचं उत्तर आहे पहिला, द प्रॉब्लेम ऑफ रुपी या प्रबंधाबद्दल डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मिळाली. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, स्वामी विवेकानंद यांचा जन्म केव्हा झाला? स्वामी विवेकानंद यांचा जन्म केव्हा झाला? त्याचं उत्तर आहे पहिला, 12 जानेवारी 1963. 1863. स्वामी विवेकानंद यांचा जन्म 12 जानेवारी 1863 रोजी झाला. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, कमवा व शिका या संकल्पनेचे मूळ जनक कोण आहे? कमवा व शिका या संकल्पनेचे मूळ जनक कोण आहे? तर याचं उत्तर आहे तिसरा, कर्मवीर भाऊराव पाटील. कर्मवीर भाऊराव पाटील हे कमवा व शिका या संकल्पनेचे मूळ जनक आहे. पुढचा प्रश्न पहा. स्वामी विवेकानंदचे गुरु कोण आहे? स्वामी विवेकानंदाचे गुरु कोण आहे? तर याचं उत्तर आहे पहिला, रामकृष्ण परमहंस.
रामकृष्ण परमहंस हे स्वामी विवेकानंदचे गुरु आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, भारताच्या मुख्य भूमीस खालीलपैकी काय म्हणतात? भारताच्या मुख्य भूमीस खालीलपैकी काय म्हणतात? त्याचं उत्तर आहे तिसरा, द्वीपकल्प. द्वीपकल्प हे भारताच्या मुख्य भूमीस म्हणतात. पुढचा प्रश्न पहा. शेतीच्या खालीलपैकी कोणत्या प्रकारात ब्रिटिशांनी भारतात रुजू केला? शेतीचा खालीलपैकी कोणता प्रकार ब्रिटिशांनी भारतात रुजू केला? तर याचं उत्तर आहे तिसरा, मळे शेती. मळे शेती हे ब्रिटिशांनी भारतात रुजू केला. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, कोल्लूरू आणि पुलकित. कोल्लूरू आणि पुलकित हे सरोवर कोणत्या राज्यामध्ये आहे? कोल्लूरू आणि पुलकित हे सरोवर कोणत्या राज्यामध्ये आहे? तर पहा, याचं उत्तर आहे पहिला, आंध्र प्रदेश. आंध्र प्रदेशमध्ये कोल्लूरू आणि पुलकित ही सरोवर आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, श्रावणबेळगोळ. श्रावणबेळगोळ हे प्रसिद्ध ठिकाण कोणत्या राज्यात आहे? श्रावणबेळगोळ हे प्रसिद्ध ठिकाण कर्नाटक या राज्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, इटानगर हे शहर कोणत्या राज्याची राजधानी आहे? इटानगर हे शहर कोणत्या राज्याची राजधानी आहे? तर याचं उत्तर आहे पहिला, अरुणाचल प्रदेश. अरुणाचल प्रदेशाची राजधानी आहे. पुढचा प्रश्न पहा. बॉम्बे हाय. बॉम्बे हाय हे नाव कोणत्या खनिज उत्पादनाशी निगडीत आहे? बॉम्बे हाय हे नाव कोणत्या खनिज उत्पादनाशी निगडीत आहे? तर याचं उत्तर आहे पहिला, पेट्रोलियम. पेट्रोलियम या खनिज उत्पादनाशी निगडीत आहे. पुढचा प्रश्न पहा. उजनी धरण कोणत्या नदीवर बांधले आहे? उजनी धरण कोणत्या नदीवर बांधले आहे? तर पहा, याचं उत्तर आहे तिसरा, भीमा. भीमा नदीवर उजनी हे धरण बांधले आहे. पुढचा प्रश्न पहा. नाथसागर. नाथसागर हे धरण कोणत्या नदीवर बांधले आहे? नाथसागर हे धरण कोणत्या नदीवर बांधले आहे? त्याचं उत्तर आहे चौथा, गोदावरी. गोदावरी नदीवर नाथसागर हे धरण बांधले आहे. पुढचा प्रश्न पहा. गंगापूर प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? गंगापूर प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? तर याचं उत्तर चौथा आहे, गोदावरी. गोदावरी नदीवर गंगापूर प्रकल्प आहे. पुढचा प्रश्न पहा. 50वा नंबरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला सर्वाधिक समुद्रकिनारा लाभला आहे? महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला सर्वाधिक समुद्रकिनारा लाभला आहे? तर याचं उत्तर आहे पहिला, रत्नागिरी. रत्नागिरी या जिल्ह्याला महाराष्ट्रातील सर्वात जास्त समुद्रकिनारा लाभला आहे. पुढचा प्रश्न आणि शेवटचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील चंपारा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? महाराष्ट्रातील चप्राळा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर याचं उत्तर आहे तिसरा, गडचिरोली जिल्ह्यामध्ये चप्राळा अभयारण्य आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे आपले 51 प्रश्न होते. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल, तुमचा फायदा होत असेल, तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा की आपला व्हिडिओ तुम्हाला कसं वाटतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.